जायखेडा पोलिसांनी ताहराबाद येथील एका क्लिनिकल लॅबवर धाड टाकून तब्बल 93,600 रुपये किमतीचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य सेवा देणाऱ्या लॅबमध्येच हा दारूचा साठा लपवून ठेवण्यात आला होता। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जायखेडा पोलिसांनी शनिवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 सुमारास ताहराबाद येथील मातोश्री क्लिनिकल लॅबवर छापा टाकला। यावेळी लॅबचा चालक याने कोणत्याही परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले। पोलिसांनी या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे। रॉयल स्टॅग 180 मिलीच्या 288 बाटल्या, किंमत 72,000 रुपये। आयकॉनिक व्हाईट 180 मिलीच्या 48 बाटल्या, किंमत 11,040 रुपये। मॅकडॉल नंबर 1 180 मिलीच्या 48 बाटल्या, किमान 10,560 रुपये। एकूण मुद्देमाल 93,600 रुपये। जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अरुण केदू वनसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गौरव संजय पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। क्लिनिकल लॅबसारख्या ठिकाणी अशा प्रकारे अवैध धंदे सुरू असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे। पुढील तपास जायखेडा पोलीस करीत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दाणी, नामपूर। आज दिनांक 20/12/2025 रोजी आम्ही पोलीस ठाणे येथे असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मातोश्री लॅब ताराबाद येथे रक्तरगवी चेक करण्याचे ठिकाण असून तेथे अवैध दारूचा साठा आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमच्याकडील ताराबाद येथील ओपीचा स्टाफ पाठवून सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता पाठवले असता सदर ठिकाणी ही 93,600 रुपये किमतीची अवैध दारू ही साठा करून असल्याचे मिळून आले। सदरची लॅब मातोश्री क्लिनिकल लॅब चा चालक व मालक गौरव संजय पवार राहणार ताराबाद याच्यावर मुंबई प्रोहिबिशन ऍक्ट 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग संधू साहेब व डीवायएसपी बाविस्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। सदरच्या कारवाईमध्ये पोलीस हवालदार शेरे, PN जाधव, PC बारगळ व PC वनसे अशांनी ही कामगिरी केलेली आहे। अधिक तपास करीत आहोत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।